हे बघा सूर्यदादा, सकाळचं वातावरण एकदम थंड छान आहे. हे आपण आत्ताच टाळक्या बघितलोत राईट. चला आपण समोर बघूत. हे पहा अशा प्रकारे ग्रोथ म्हणजे जास्तीत जास्त फंटे असं शेंडा जेवढं जास्त येईल, जेवढं रुंद होईल तेवढा हरभरा ॲव्हरेज जास्त देईल. कारण जास्त घाटी लागेल, जास्त फूल बसेल. हे आमचा हरभरा आहे. आता आमच्या काकाचा हरभरा बघू. त्यांच्या हरभऱ्यावर कसं आहे प्रॉब्लेम, ते शेंडा आता चिगूर आल्या असं काही आलं आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे रोग आहे बुरशीजन्य, पण मला वाटणार की ते रोग आहे. हे पहा आपण त्यांच्या वरात आलो. हे पहा, हे बघा हे कसं आहे होलड बघा. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. 1 मिनिट, थोडी कॅमेरा इश्यू आहे. हे बघा, हे पिवळं जे चिगूर दिसल्यासारखं दिसणार ना, हे जे रोग आहे. त्यांनी रोग म्हणालेत. माझ्या हिशोबानं हे चिगूर फुटला आहे. पण हे चिगूर फुटता वेळेस सुद्धा हे कसं गोंडाळ्या म्हणजे पाणी असं आकडून चालले त्याचे. हे बघा, हे जास्त प्रमाणात आहे त्यांच्यावर. ते काल फवारणी केलेत, बाहेरचं बुरशीनाशक एलिएट मारलेत. पुन्हा ते रिचार्ज, ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड वगैरे राहते जे ग्रोथसाठी म्हणून. आणि तिसरा आहे इमामेक्टिन 5% असलेलं कोणतेही साधं, कारण आळी नसल्या कारणानं नॉर्मल यूज केलेत ते. हे बघा, कुठं पण बघा अशीच अवस्था. हे बघा, चिंदडे पानं दिसायत पहा तुम्ही. बघा मी पुढे दाखवतो. हे बघा, त्यांचं फूल पण करपायले का म्हणालो नाही, ते फूल वगैरे काही करप नाही गेलं. हे बघा, जे फंटा आहे ते फंटा असं समोर जाऊन असं कोंडाच्या स्वरूपात कन्वर्ट होलेलं आहे. म्हणजे असं स्पष्ट असं नाही, म्हणजे असं सरळ अवस्थामध्ये याची जी ग्रोथ आहे याच्या छोट्या छोट्या फांद्याची ते होई नाही गेली. हे बघा, हे चिगूर फुटलेलं आहे बघा याला. हे बघा इथं बघा, कोणती बिमारी आहे काय आयडिया नाही, तरी पण फवारणी केलेत. बुरशीजन्य रोग समजा येते. हरभरा कसा वाटला कमेंट करून तुमचे जरूर कळवा. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. आपण जे पाणी पडलं आहे ना वरचं निसर्गाचं पाणी, ते पाणी पडण्याच्या अगोदर म्हणजे जवळजवळ आमच्या हरभरा पिकामध्ये आणि पाणी पडण्याच्या पहिल्याच्या पिकामध्ये जवळजवळ 20-25 दिवसाचा फरक आहे. म्हणजे महिना धरून चला, महिन्याचा फरक आहे. तर ते हरभरा पण मी दाखवणार आहे तुम्हाला आता. हे पहा, आपण जवळ आलो. हे बघा, कुठेही अशीच अवस्था आहे हरभऱ्याची. हे पहा, हे पुढे बघा जास्तच. हे बघा असं व्हायला. हे कोणतं रोग आहे कमेंट करून तुम्ही कळवा. तुमच्या हरभरा असला रोग असेल तर तुम्ही काय उपाय केला ते पण आम्हाला सांगा. आम्ही त्याला फवारणी केलोत, काल फवारणी केली. बघू रिझल्ट आमचं. हे बघा, हे हरभरा आहे पाण्याच्या पहिलाचं. हे बघा, असा थप्पी हरभरा आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे हरभरा आहे ते बघा, पूर्ण फुलानं गजबार आहे पहा. हे बघा फुल, मोठ्या प्रमाणात फुल आहे, कारण हे खूप मोठं हरभरा झालं. हे बघा,
कसा वाटला हरभरा कमेंट करून तुमची राय कळवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो.